गोपीचंद पडळकर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभा केलं आणि आपल्या सरकारने बैलगाडी शर्यतीला खऱ्या अर्थानं न्यायालयामध्ये लढाई उभा करून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय दिला आणि म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस केसरी ही बैलगाड्याची शर्यत आम्ही या ठिकाणी गेली 2 वर्ष आयोजित करतो. हे दुसरं वर्ष आहे. परत एकदा आपण आल्याबद्दल मी आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आदरणीय साहेब बोलते. योगदान या महाराष्ट्राच्या विभागात दिलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात नाही तर विदर्भातही सदाभाऊ खोत यांनी मोठ्या प्रमाणावर आपलं योगदान दिलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस केसरी स्पर्धा एवढ्या करता म्हटलं आहे की जेव्हा बैलगाडा शर्यत बंद झाली होती, जेव्हा महाराष्ट्रामध्ये या शर्यती बंद पडल्या होत्या, शंकरपट बंद पडले होते, त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सुप्रीम कोर्टापर्यंत या विषयाला पाठपुरावा केला आणि सुप्रीम कोर्टातनं मान्यता मिळाली आणि म्हणून आज महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती होतात आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस केसरी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जे प्रदर्शन सुरू आहे बैलगाड्यांचं आणि बैलांचं अभूतपूर्व आहे. या ठिकाणी असलेले बैलजोडी हे लाखोच्या घरामध्ये विक्री होतात. एवढ्या सुंदर बैलजोडी या ठिकाणी आलेल्या आहे. मी सर्व शेतकरी शेतमजुराचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राचं सरकार, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार हे गतिशील पारदर्शी सरकार म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि सदाभाऊ खोतच्या मागे आम्ही उभे आहोत. सदाभाऊ खोत ज्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करताय, मी कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरता आलो आहे. प्रमाणावर आम्ही या ठिकाणी वेगवेगळे योजना तयार करतो आहे. खास करून शेतकऱ्याचे पांदन रस्ते जे आहेत त्या रस्त्यांना क्रमांक देणे, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करणे, शेतकऱ्यांना स्वामित्व मिळणे. आज शेतकऱ्याकडे स्वामित्व नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही ॲग्री स्टॅकमध्ये घेतो आहे. त्यांचा एक मोठा त्यांना स्मार्ट कार्ड देतो आहे. त्यातनं राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या सर्व योजना ॲग्रो स्टॅकच्या माध्यमातून ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्याला देतो आहे. त्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात भूमिका राबवतो आहे. महसूल खातं हे लोकाभिमुख आम्ही करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या महसूल खात्यामध्ये सुधारणा होणार आहे. नाही, त्याकरता ज्या काही चौकशा देवेंद्र फडणवीस सरकारने लावलेल्या आहेत त्या पूर्ण काम करतात आहे. मला विश्वास आहे की कोणताही आरोपी सुटणार नाही आणि कोणीही जे शिक्षा दिली गेली पाहिजे, कुठलाही पुरावा सुटणार नाही, कुठलाही आरोपी सुटणार नाही आणि आरोपी फाशीपर्यंत नक्की जातील असा मला विश्वास. आज आपल्याकरता फारच आनंदाचा दिवस आहे की आज शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यती या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या. मी सदाभाऊ खोत, अमोल पाटील, रयत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. खास करून गोपीचंद पडळकर जी असतील, सतीश देशमुख जी असतील, सम्राट